पांचपावली पुलिस स्टेशन ने विविध कंपनियों की 11 बैटरी चुराने वाले आरोपी को धर दबोचा है। ताज्जुब की बात तो यह है कि ये आरोपी खुद अपने गैरेज में काम करता था और गैराज में ही काम पर बनने आई एक कार का सहारा लेकर वह बैटरी चोरी का काम करता था। आरोपी का नाम रफीक खान शेख खान बताया जा रहा है। फिलहाल आगे की जांच पांचपावली पुलिस कर रही है। मागील काही दिवसापासून पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही फोर व्हीलर वाहनं आहेत ती पार्क केलेली होती, त्या पार्क केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या। त्यामध्ये एका फंक्शन मध्ये केएमसी लॉनच्या समोर दोन फॅमिली आलेली होती, त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या होत्या आणि त्यामधून दोन बॅटरी चोरी गेल्याबाबत प्रथम खबर आम्हाला प्राप्त झाली होती। त्यानुसार गुन्हा नंबर 729/24 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि जो कोणी चोर आहे त्याचा तपास चालू केलेला होता। आमच्याकडचं जे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे, डीबी पथक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली, ज्याचं नाव आहे रफीक खान शहीद खान। हा जो आहे हा स्वतः गॅरेज व्यावसायिक आहे, गाड्यांची दुरुस्ती वगैरे अशी कामं हा करतो आणि याला ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये याच्याकडून एकूण 11 वेगवेगळ्या बॅटरी आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ज्या आमच्याकडे चोरीला गेलेल्या 2 बॅटरी आहेत त्या रिकव्हर झालेल्या आहेत आणि त्याने अजून कुठून बॅटरी चोरलेल्या आहेत किंवा काय याबाबत देखील तपास चालू आहे आणि त्याचा काही पूर्व इतिहास आहे का, त्याचा रेकॉर्ड आहे का, आणखी काही ठिकाणी त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास सुरू आहे। एक फोर व्हीलर कार आहे MH31 DV0708 जी एका व्यक्तीने त्याच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवलेली होती, त्या कारचा वापर करून त्याने हा गुन्हा केलेला आहे। ती कार देखील तपास कामी आपण ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे।